सर्व मुस्लिम बांधवांना आज ईदच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त. मोहम्मद पैगंबर जयंतीचा खरं तर 1501वी जयंती आहे आणि ज्या संतांनी ज्या प्रेषितांनी समाजासाठी काम केलं ती लोक अजरामर झाली. त्यांचे विचार आयुष्यभर समाजाने कायमस्वरूपी लक्षात ठेवले आणि त्या विचारावर आचरण करायचं काम सगळ्या समाजाने केलं. मला वाटतं मोहम्मद पैगंबरांची सुद्धा आपल्याला सगळ्यांना मुलींच्या बाबतीतलं तर विशेष करून बरोबर ना, म्हणजे त्यांनी जो मुलींच्या बाबतीतला प्रश्न होता मला वाटतं तो सर्वात प्रामुख्याने मांडला आणि त्याच्यावर त्यांनी काम केलं, अंमल केला आणि म्हणून खरं तर आजची ही जयंती आपण मोठ्या उत्साहात सातत्याने साजरी करतो. नारायणगाव मध्ये नेहमीच आपण सांगत असतो की हिंदू मुस्लिम ऐक्य कुठं पाहायचं असेल ते तुम्ही नारायणगाव मध्ये पाहायला पाहिजे. आज अनेक वर्षाची प्रथा परंपरा आहे की आमच्या मुक्ताईच्या यात्रेमध्ये आमच्या आतार परिवार असेल, आमचे मनियार परिवार असेल यांच्या माध्यमातून शोभेची दारुकामत. आज गणपती बाबाचा संदल असेल तर आपली सगळी मंडळी हिंदू भाविक आपली गणपती बाबाला आमच्या संतोष मिस्त्री तर त्यांना सगळे आपले कलमा काय म्हणतो आपण ते पाट्या पाठ आहेत. हो म्हणजे हे एवढं सगळं आपल्याकडे एकजीव आणि एक जिन्सीत आहे. सातत्याने हा असाच आपला बंधुभाव सातत्याने वृद्धिंगत होत राहू आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू. खरं तर आजची आपल्याला ह्या शुभेच्छा आहे कारण आपल्याला आपला भारत आपला हिंदुस्थान घडवायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रित जाऊन पुढे काम केलं पाहिजे आणि त्या निमित्ताने आजच्या या आपल्या सगळ्यांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर सरपंचताई आहेत, सूरज भाऊ आहेत, संतोष भाऊ असतील, बाळा असेल, गणेश भाऊ आहेत, अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या वतीने हरिभाई आहेत ते आहेत ना आता आपले दोन्ही मेंबर या सगळ्यांच्या वतीने रशीदभाई पण आहेत नेते सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा ईदच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथून पुढेही या नारायणगावच्या या तालुक्याच्या विकासामध्ये आपला नेहमीच मोलाचा हात राहावा ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर्वप्रथम चालू आहे चालू नाही. नारायणगाव मधील सर्वच मुस्लिम बांधवांना खरं तर आज ईद ए मिलादच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. आजचा हा पवित्र दिवस म्हणजे मोहम्मद पैगंबरांच्या समतेचा, बंधुत्वाचा आणि एकात्मतेचा स्मरण करून देणारा आहे. आणि त्याचप्रमाणे नारायणगाव हे असं गाव आहे जे एक समाज किंवा धर्म न मानता नारायणगाव असं गाव आहे की एक धर्म किंवा एक समाज असं न मानता सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन एकत्र चालणारं असं गाव आहे. त्यामुळे आपल्या नारायणगावची ही एकात्मता अशीच अबाधित राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे नारायणगाव मधील जी समता आहे, त्याचप्रमाणे जी स्वच्छता, त्याचप्रमाणे एकमेकांबद्दल जी आत्मीयता आहे ही अशीच टिकून राहो अशी प्रार्थना करते. सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आजच्या या पवित्र दिवशी ईद ए मिलादचा आपला नारायणगाव मधील हा कार्यक्रम आणि सगळा हिंदू असेल, मुस्लिम समाज असेल, ऐक्य जपण्याचा खरं तर या ठिकाणी जो सलोखा आपण जपतोय. मगाशी बाबूने उल्लेख केला की हिंदू मुस्लिम एकता जर कुठे पाहिजे असेल तर ती नारायणगावमध्ये पाहावी. आई मुक्ताईची यात्रा असो, रमजान ईदचा कार्यक्रम असो, नाही तर दिवाळीचा कार्यक्रम असो, हे सगळं आपण एकत्रपणे त्या ठिकाणी साजरे करत असतो. आणि मला असं वाटतं जो विचार एकत्र ठेवण्याचा या ठिकाणी करत नक्कीच आपण पुढच्या वाटचालीस ते विचार घेऊन करता पुढे एकत्र गेलं पाहिजे. आज वडगाव कांदळीमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता. एक तालुक्यात आदर्श उपक्रम त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी ठेवला की आजच्या पवित्र दिवशी त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. अरे भाई, तुम्ही सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने सामील झालात. माझ्याकडे खर्च देण्यासारखं काही नाही. बाबू तरी निधी देऊ शकतात, सरपंच मॅडम काहीतरी देऊ शकतात, परंतु मुस्लिम बांधवांचं कधी जर हॉस्पिटलचं दवाखान्यात जर कुठलं काम असेल
कुठलंही काम असू द्या त्या ठिकाणी आम्हाला लिंबेरात्री सांगत जा, आम्ही नक्कीच तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू. आणि अशाच पद्धतीने खरंतर सगळी आपली भावंड आहे. माझं बालपण सगळं आपल्या मोहल्ल्यात गेलेलं आहे, सगळं खेळणं आमचं मोहल्ल्यात गेलेलं आहे. ही सगळी आमची भावंड आहे. मी पुण्याच एकदा आपल्या या चांगल्या कार्यक्रमाला आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने समस्त नारायणगावकरांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जयंती निमित्त माननीय सरपंचताई कटो द्यावाच कट. आणखी उपसरपंच बाबू भाऊ आणि ग्रामपंचायत सदस्य दानट साहेब, बाळा वावळ साहेब, आणखी जितके पण इथे आले सर्वांना मुस्लिम समाज नारायणगावच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांचा आभारी आहे. या ठिकाणी त्यांनी मला बोलवून माझा सन्मान केला. हे तर आमचं रोजचंच काम आहे. पोलीस म्हणलं की बंदोबस्ताला ड्युटी आल्या, त्यामुळं त्यासाठीच आमची नेमणूक केलेली आहे. पण या ठिकाणी आपण सर्वांनी जो सन्मान केला तो मी व्यक्तिशः पोलीस डिपार्टमेंट यांच्यामार्फत स्वीकार करतो. प्रत्येकदा आपण सर्वांना या मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक शुभेच्छा देतो. सर्वांनी एकदम शांततेत एवढा मोठा जमाव शांततेत पार मिरवणूक निघाली, सुरुवात झालं तिथपर्यंत एकदम शांततेत पार पडलेली आहे. असंच आपल्याकडनं जी सहकार्याची अपेक्षा होती त्या पद्धतीने आपण सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचा परत एकदा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या सर्वांना पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. नक्कीच आपण कृषीच्या वतीने पाणी स्वीकारले, ते पाणी आपण सर्वांनी स्वीकारावं. आणि परत एकदा सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. आमचा या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त नारायणगाव पोलीस स्टेशनचं कायमच आम्हाला सहकार्य असतं. आज त्यांच्या पैगंबर जयंतीला त्यांनी पाणी बॉटल उपलब्ध करून दिले. आज ही मिरवणूक आम्ही एकदम शांततेत आणि भाईचारगीने काढलेली मिरवणूक आहे. शांततेने भाईचारगीने जे मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला संदेश दिलेला आहे ते संदेश आम्ही सर्व लोकांपर्यंत शांततेचा आणि याचा संदेश पोहोचवत आहे. पोलीस दलांचा विशेष सहकार्याबद्दल नारायणगाव मुस्लिम समाजाच्या वतीने मी पोलीस स्टेशन सपांगे साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद साहेब.